संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. आज मंत्रालयामध्ये भेट दिल्यानंतर काही मागण्या त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात पहिलं जे भावी शिक्षक आहेत त्या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती अशी आहे की जे मुदतवाढच्या संदर्भामध्ये गेल्या 3 वेळेस जी काही मुदतवाढ त्या ठिकाणी दिलेली होती, ती मुदतवाढ यानंतर देण्यात येऊ नये अशी मागणी त्या ठिकाणी मी संघटनेच्या माध्यमातून केली. परंतु अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की काही आमदारांचं या ठिकाणी दबाव आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अजून संस्था आलेल्या नाहीयेत. त्यामुळं मुदतवाढीचा जो विषय आहे, तो विषय आतापर्यंत 3 वेळेस मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळं त्यांचा दबाव असल्याकारणाने मुदतवाढ त्या ठिकाणी देण्यात येत होती किंवा दिल्या जात होती. तर आता सुद्धा तेच सांगितलं की मुदतवाढ देऊ नका. परंतु त्यांचं म्हणणं आहे की काही आमदारांचं त्या ठिकाणी अजूनही म्हणणं आहे की मुदतवाढ त्या ठिकाणी द्यावी. आता त्या ठिकाणी आपण तर संघटनेच्या विरोधाने म्हणजे संघटनेकडनं विरोध केलेलाच आहे. आपण पाहूया उद्यापर्यंत त्या ठिकाणी मुदतवाढ मिळते का? आपण ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितलंय की मुदतवाढ नको, तर त्या गोष्टी ऐकल्या जातात. ते उद्यापर्यंत त्या ठिकाणी कळेल. त्यानंतर एक बातमी आज व्हायरल होताना दिसते. त्यामध्ये क्रीडा शिक्षकांची पदे, त्यानंतर संगीत शिक्षकांची पदे भरणार असल्याची माहिती त्या पेपरमध्ये दिलेली होती. परंतु अजूनही संगीत विषयाची जी काही पदं आहेत ती भरल्या गेलेली नाहीत किंवा अपलोड झालेली नाहीयेत. त्यामध्ये अजून एका अधिकाऱ्यांचं स्टेटमेंट होतं की ज्यामध्ये 15,000 ते 18,000 जागा भरण्यात येतील आणि भरती प्रक्रिया ही ऑगस्टपर्यंत पूर्ण होईल, असं त्याच्यामध्ये म्हणणं होतं. तर अजून 15,000 ते 18,000 जागेपर्यंतचा आकडा गेलेला नाहीये. जर गेलेला असेल तर 15,000 ते 18,000 भरती कशी होईल? हाही त्या ठिकाणचा प्रश्न आहे. ॲक्चुअलमध्ये एक 9, 10, 11,000 पर्यंत आकडा गेल्याची माहिती त्या ठिकाणी कळते. परंतु 11,000 ते 12,000 पर्यंत काहीतरी आकडा गेलाय. मग 15 ते 18 असेल तर मुदतवाढ त्या ठिकाणी द्यावी का? किंवा येत्या 1-2 दिवसामध्ये उरलेल्या 5,000-6,000 जागा या 2-3 दिवस बाकी आहेत त्यामध्ये भरल्या जातील का? किंवा तेवढे आकडेवारी जी दिल्या गेली आहे ती येईल का? तर हा सुद्धा चर्चेचा त्या ठिकाणचा विषय आहे. त्यामुळे आणखीन एक त्यांचं म्हणणं होतं की भरती प्रक्रिया ही ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण होईल. मेरिट त्या ठिकाणी लागेल. तर मी स्पष्टपणे सांगतो, ऑगस्टमध्ये कुठलीही यादी त्या ठिकाणी लागणार नाही किंवा लागू शकत नाही, असं ठाम मत त्या ठिकाणी माझं आहे. कारण अजून प्रेफरन्स द्यायचे बाकी आहेत. प्रेफरन्स दिल्यानंतर त्याला थोडासा कालावधी दिला जाईल आणि त्यामध्ये आता आंतरजिल्हा बदलीचा विषय सुद्धा एक थोडासा जोर त्या ठिकाणी पकडलेला आहे. त्यामुळे आंतरजिल्ह्याचा जर जोर पकडला गेला, त्या ठिकाणी बदली प्रक्रिया जर राबवली गेली, तर प्रत्यक्षामध्ये भरती प्रक्रिया ही कधी राबवली जाईल किंवा कधी त्याला न्याय दिला जाईल, हे सध्या सांगता येणार नाही. त्यामुळं ते जे स्टेटमेंट त्या ठिकाणी दिले गेलेले आहे, अनेक ठिकाणी व्हायरल झाले आणि अनेकांनी असा समज केलेला आहे, की ऑगस्टमध्ये आता ही भरती प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्या ठिकाणच्या नियुक्त्या दिल्या जातील. तर अजिबात नाही. मी हे जी काही तुम्हाला माहिती देतोय, थेट मंत्रालयामधून जी काही मला माहिती मिळते, त्या माहितीच्या अनुषंगाने मी त्या ठिकाणी तुम्हाला ती माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळं ऑगस्टमध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार नाही, हे तुम्हाला आज मी ठामपणे त्या ठिकाणी सांगतो. आणखी जे अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत खाजगी संस्थेचे, तर त्यांचा पण विषय आहे. अजून त्या संदर्भात शासनाचा निर्णय नाहीये. तो निर्णय त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. म्हणून सुद्धा पाठपुरावा या ठिकाणी आपल्या माध्यमातून करण्यात येत आहे. मित्रांनो, भावी शिक्षकांना किंवा ग्रुपवरती अनेक जण काहीतरी सकारात्मक सांगण्याचा प्रयत्न करतात किंवा काहीतरी पेपरला स्टेटमेंट देतात. त्या पेपरच्या स्टेटमेंटवरती विश्वास न ठेवता प्रत्यक्षपणे काय सुरू आहे, काय अपलोड झालेलं आहे याची माहिती घेणं गरजेचं आहे. त्यामुळे पुढील 1 ते दीड महिन्यामध्ये जी काही घडामोड असेल ती वस्तुस्थिती, एक्झॅक्ट माहिती त्या ठिकाणी तुम्हाला दिल्या जाईल. आता काही जण म्हणताय की असं-असं आहे की 18,000 पर्यंत जागा भरल्या जाणार आहेत. अशा अनेकांचे व्हिडिओ येतील किंवा अशी माहिती दिल्या जाईल. प्रत्यक्षामध्ये अजून तरी एवढ्या जागा भरणार असल्याचं त्या ठिकाणी अपलोड झाल्याची माहिती अजून सुद्धा मिळत नाहीये. त्यामुळे जे काही स्टेटमेंट दिल्या जातात मंत्र्याकडनं ते त्या वेळेच्या अनुषंगाने दिल्या जातात. काही ठिकाणचे अतिरिक्त शिक्षकांचं संयोजन बाकी आहे.
मला वाटतं संस्थेचे बरेच शिक्षक हे अतिरिक्त ठरत आहेत, त्यांचं समायोजन बाकी आहे. या अनुषंगाने जी जागा आकडेवारी त्या ठिकाणी दिल्या गेली आहे, ती आकडेवारी अद्यापही तेवढी अपलोड झालेली नाहीये आणि तेवढी भरल्या जाईल का, हे सध्या तरी सांगता येणार नाही. तरी सुद्धा 15,000 पर्यंतचा जो आकडा आहे, तो भरला जाऊ शकतो. परंतु 18,000 पर्यंत जे सांगितलं जातंय, ते अद्याप त्याच्यावरती अधिकृत असं कुठलंही राज्य सरकारकडूनही सांगितलं गेलेलं नाही म्हणजे आज आणि त्या जागा तेवढ्या आलेल्या नाहीयेत, एवढं लक्षात ठेवा. उद्या आणखीन काही माहिती अपलोड म्हणजे आणखीन काही माहिती असेल, तर तुम्हाला मंत्रालयातून माहिती घेऊन मी तुम्हाला देईन. ज्यांना असं वाटतं, की ही माहिती आता आम्हाला मिळणं गरजेचं आहे, ही महत्त्वाची माहिती आहे किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. ती माहिती घेऊन तुम्हाला मंत्रालयामधून देण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी करेन. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या अभियोग्यताधारकापर्यंत फॉरवर्ड करायला सुद्धा विसरू नका. तेव्हा महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळतील. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.